गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. वीरा रांगोळी आर्ट्स आजचा जो एकंदरीत व्हिडिओ आहे हा आपला अभिप्रायासंदर्भातला आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती आणि त्याचबरोबर पुण्यनगरीचे ग्रामदैवत तिथे असलेला गणपती किंवा मानाचा पहिला कसबा गणपती इथे रांगोळी सेवा जी सुरू केली होती आपण, हे आपलं दुसरं वर्ष होतं आणि तिथे होते आपले जितू सर, त्याचबरोबर शिल्पाताई, अक्षय सर, आणखी 2-3 कलाकार तिथे होते. चला तर बघूयात आपण जितू सरांची चर्चा करू. जितू सर, तुम्हाला कसा एकंदरीत हा अनुभव होता या पायघडीचा किंवा या वर्षाचा? कसबा गणपतीचं पहिल्यांदाच काय पायघडी काढली आहे. त्याचा अनुभव खूप छान आला. याला एवढंच शब्द सांगणं जरा अवघड आहे, कारण की जसं रांगोळी आमच्या आधी 8 दिवस म्हणजे प्लॅनिंग केलं आम्ही. त्यानुसार थोडंसं आमचं थोडं चेंज झालं, त्याच बरेचसे कलर शेडिंग वगैरे, पण त्यातून पण आम्हाला खूप छान वाटलं. तुमची आखणी एकंदरीत कशी होती किंवा या आखणीसाठी एकंदरीत तुम्ही किती वेळ घेतला होता? आखणीसाठी आम्हाला 15 मिनटं गेली तरी आखणीसाठी आम्हाला सर्व आखणी करायला. ओके, चला तर याच उपक्रमातील प्रमुख ज्या होत्या त्या गणपतीच्या तिकडे शिल्पाताई, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. तिथे जाऊन बोला. नमस्कार. माझं नाव शिल्पा. सरांनी मला म्हणजे गेल्या वर्षी मी पायघडीत होते, पण गेल्या वर्षी पायघडीमध्ये डिझाईन काढायला होते मी. यावर्षी सरांनी मला कसबा रांगोळीसाठी प्रमुख निवड केली. खूप छान वाटलं, म्हणजे खूप मोठी जबाबदारी दिली होती सरांनी. पण अनुभव पण तितकाच भारी होता. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शिकायला भेटतंच. यावर्षी पण खूप छान अनुभव आला. आखणी असेल, कलर शेडिंग असेल, प्रत्येकाला काम वाटून देणं असेल, प्रत्येकाचं काम समजून सांगणं असेल, सगळ्या गोष्टीत जितू सर सगळ्या गोष्टीला सहकार्य तर करत होते. पण काही गोष्टीसाठी नवीन सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो. आपण जी छोटी रांगोळी काढतो त्यात आणि त्या मोठ्या रांगोळीमध्ये खूप फरक असतो. छोट्या रांगोळीत आपण काही एकटं म्हटलं तरी कुठलं पटपट काम करू शकतो. 1 तासात आपल्याला तिघांमध्ये काम डिवाईड करून द्यायचं होतं. त्याच्यामुळे जितू सर, अक्षय सर, प्राजक्ताताई, सगळ्यांना ते काम वाटून देण्यात, प्रत्येकाला ते काम जमलं पाहिजे त्या पद्धतीने ते काम समजून सांगण्यासाठी खूप छान वाटलं. सगळ्यांना काम सांगताना काहीतरी नवीन अनुभव आला. म्हणजे काहीतरी सरांनी जबाबदारी दिली, पण त्या गोष्टीसाठी खूप धन्यवाद सरांना, की एक नवीन उपक्रम घेतला हाती, म्हणून त्यासाठी थँक्यू सर. तुम्ही कसबा गणपती, पहिला मानाचा गणपती, त्यामध्ये तुम्ही मेन महत्त्वाची रांगोळी काढताय, म्हणजे तुमची पोर्ट्रेट काढणं वगैरे, ते तुम्हाला कसं वाटलं? खूप भारी वाटलं, कारण पोर्ट्रेट हे झालं पण नव्हतं जास्त का, आणि त्यातला जास्त अनुभव पण नव्हता. तरी पण प्रयत्न केला, पण भारी वाटलं. खूप छान अनुभव आणि आनंद खूप त्यापेक्षा, आणि खूप भारी वाटलं की मेन काम होतं ते काम हाती घेतलं करून. तुमच्याबरोबर अक्षय सर होते, त्यांच्याबरोबर तुम्ही काम करताना तुम्हाला कसं वाटलं ते खास करून सांगा. तसं तुम्हाला वाटलं तसंच मला वाटलं, ते तुमच्या भाषेत सांगा. त्यांचा अनुभव आम्हाला खूप आहे, पण तुमच्या ह्याच्यामध्ये सांगा. पुढच्या वेळेस येणार नाही सर. मग मी आता काही बोलले तर पुढच्या वर्षी येणार नाही मग मी. 15 वर्ष आम्ही अक्षय सरांबरोबर आहे. 1 वर्ष पण पूर्ण झालं नाही. काय म्हणतो सर? नाही, म्हणजे सरांचा आहे, त्यांचा पण अनुभव आहे, त्यामध्ये प्रत्येक जागी टोकत होते. पण मला असं वाटतं त्या टायमिंगला टोकायला नव्हतं पाहिजे. आपली गडबड होती त्या सगळ्या गोष्टींची. जेव्हा टोकायचं होतं त्यावेळेस आपण प्रॅक्टिस वगैरे करत असतो वर्गावरती. त्या टायमिंगला छोट्या छोट्या चुका जर सांगितल्या असत्या तर त्या तिथल्या तिथं कव्हर करता आल्या असत्या. त्या टायमिंगला सांगितल्यावरती ते थोडंसं कव्हर करण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि मग हे असं नको तसं नको असं नाही झालं. असं तिथं थोडंसं मला थांबावं लागलं, की बाबा हा सर सांगताय थांबा. मग तो वेळ मॅनेज झाला नाही. आपल्याला दुसरी पायघडीची पण रांगोळी होती, त्यामुळं तिथंच खूप, मला वाटतं 1-1.5 तास गेला का आपल्या रांगोळीला. हो, साधारण 2 तास. म्हणजे सर येऊन तिथं थांबले, बराच वेळ थांबले. मग आम्हाला कसबाच्या आतमधली पण रांगोळी सांगितली सरांनी, ती पण कव्हर करायची. त्यामुळे मी पहिल्यांदाच गडबड करत होते की चला आपल्याला करायचंय, पण सगळ्यांनी म्हटलं नाही, शांत घे, निवांत घे, काही कुठं जायचं नाही, आपल्याला गडबडच नाहीये, निवांत घे. निवांत म्हणता 1.5 तास कसा निघून गेला कळलंच नाही. आणि त्यात प्रत्येक वेळेस सर थांबवायचे, नाही ताई असं पाहिजे, नाही ताई तसं पाहिजे. मग तिथं थोडंसं
मीच विचार कराय अचानक कसं काय चेंज झालं, सगळं कलर कॉम्बिनेशन चेंज झालं आणि त्यांना म्हणते डिझाईन करायचं आपल्याला काय ते थोडंसं सगळंच राहून गेलं. ओके. ताई, आणि बऱ्याच वेळा असं होतं खरं तर की आपण गणपती येईपर्यंत आपण तिथं रांगोळी प्रिपरेशन करत होतो आणि प्रिपरेशन झाल्यानंतर आपण बघितलं गणपती बाप्पा आपल्या रांगोळीवरनं चालले होते. तर तो अनुभव कसा वाटला तुम्हाला? ते खूप भारी अनुभव होता. म्हणजे आता दरवर्षी म्हणजे माझ्या घरी गणपती बसत नाही. कुठंतरी असं वाटायचं की प्रत्येक वेळेस मला गणपती हा सण खूप आवडतो. काय माहिती असं म्हणजे मी कोणाचं पण डेकोरेशनचं वगैरे काम असेल ते मी दरवेळेस जायचे. स्वतःहून म्हणायचं की मला करायचंय. माझ्या नंदेच्या इथं असू दे, आईच्या इथं असू दे, मी प्रत्येक वेळेस सुट्टी घेऊन तिथे जाते आणि ते करते. पण असं वाटायचं की आता दुसऱ्याच्या इथं शेवट किती केलं तर ते दरवेळेस तर जाता येत नव्हतं. मग एक वेळेस फक्त मी काय केलं, मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी मी पायगडी फक्त पाहिली होती. असं गर्दीच्या ह्याच्यात थांबून पाहिली होती की मला कधीतरी सहभाग किती छान आहे ना, मला काढायला लय आवडेल. पण ती खरंच बाप्पांनी मला ती सेवा करण्याची संधी दिली इरा रांगोळी आर्ट्सकडनं. ती संधी भेटली मला आणि ते खूप भारी वाटतं. माझं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच गेल्या वर्षी मी म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटतंय. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर एक मोठ्या रांगोळीचा हिस्सा असेल म्हणून. ते सरांकडनं संधी भेटली. खरंच थँक्यू सर. येस, धन्यवाद ताई. आणखी तुम्हाला असं काय वाटतं की या पायघडीत मला हे बोलायचं आहे आज, तर असं काही आहे का स्पेशल की तुम्हाला ते आत्ता तुम्हाला बोलायचं? कारण अर्थात इंटरव्ह्यू झाल्यानंतर डायरेक्ट आपण पुढच्या वर्षीच्या प्रिपरेशनसाठी आपण सुरू करणार आहे. 2024 वर्ष आहे तर आपलं हे संपणार. तर काय असं होतं की अरे हा हे मस्तच, हे मला बोलायचं आहे, तर हे जरा राहायला नको माझ्याकडून? ते म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट ते इंटरव्ह्यू जे आपल्या TV 9चा इंटरव्ह्यू त्यांनी मुलाखत घेतली ती खूप भारी होती. मग विचार पण केला नव्हता, म्हणजे सहजासहजीच गेलो आणि ते इंटरव्ह्यूवाले जे होते ते आले, म्हटले ही डिझाईन आहे ना अजून वाढवा म्हटले. मग घेतलं ताईंनी आणि मी घेतलं, रांगोळी वाढवायला चालू केली आणि मग ते म्हटले खूप छान वाटतंय बरं का. आणि मग विचार पण केला नव्हता की टीव्हीवर येईल वगैरे काय. म्हणजे पहिल्या वर्षी मी पायगडीत तो सुद्धा नवीन अनुभव होता. डिझाईन काढायला होते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मला प्रमुख आणि तिथून डायरेक्ट उडीच झाली, एक डायरेक्ट टीव्हीवरच पोहोचले. आणि मी ते झालं घरी खूप आनंद. म्हणजे मी घरी गेले ना माझा हातपाय थरथर कापत होते ते बघितल्यानंतर की बाबा म्हणजे काय नक्की, म्हणजे मलाच आश्चर्य वाटायला लागलं की मी कसं काय डायरेक्ट टीव्हीवरती TV 9 चॅनल हा सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. घरी पोहोचलो, घरी सगळ्यांना सांगितलं वगैरे, सगळ्यांनी पाहिलं वगैरे, सगळ्यांना आनंद खूप वाटला. पहिली गोष्ट तर मम्मीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिला पाहून ती 2 मिनटं असं शांतच बसली आणि काही केलं नाही. बाप्पाकडे गेली, हात जोडली, म्हणली माझ्या मुलीला तू सांभाळून घेतलंस. वा. ते मला शब्द अजूनही माझ्या कानी आहेत. तो आनंद मला अजूनही विसरता येणार नाही. आणि भाजीला गेले मार्केटमध्ये, तर 2 बायका माझ्या तोंडाकडेच पाहत होते. मला मी कुठेतरी पाहिलंय. मग म्हणलं कुठं? नाही मी तुम्हाला पाहिले कुठेतरी, लय मोठे जागी पाहिले. मी म्हणलं रांगोळी काढता का तुम्ही? मग मला लक्षात आलं, हा तुम्ही दगडूशेठ रांगोळी वगैरे तिथलं पायगडीला वगैरे होते मी. हा तुम्हाला पाहिलं, खूप छान वाटतंय. म्हणजे तुम्ही कुठं राहता, काय राहता, लय विचारलं त्यांनी मला. फोटो काढले माझ्यासोबत उभं राहून आणि खूप भारी वाटलं. मिस्टरांना पण म्हटले तुम्हाला कसं वाटतंय तुमची बायको इथे टीव्हीवर वगैरे आली. म्हणजे त्यांच्या ओळखीचं होते ते पण म्हटले खूप भारी वाटते वगैरे नाही का. मुलींनी तर माझ्या शाळेत पण तिच्या जाऊन सांगितलं की माझी मम्मी टीव्हीवर आलती, माझी मम्मी टीव्हीवर आलती. ज्यांना माहित नव्हतं त्यांना सुद्धा तिने जाऊन सांगितलं की माझी मम्मी टीव्हीवर आली करून. ते खूप छान अनुभव आहे. वा, क्या बात आहे. तुमच्याच ग्रुपमध्ये आणखी प्राजक्ताताई होत्या, आता त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. नमस्कार. यावर्षी तुमच्याकडे काहीतरी वेगळी जबाबदारी आपण दिली होती आणि तुमच्याबरोबर सहकार्यासाठी तुम्हाला परागही होता, पण अर्थात त्याला जमलं नाही आजारी असल्यामुळे. तर कसं वाटलं एकंदरीत? तुम्ही एकटेच एकंदरीत त्या क्रिएशनसाठी होतात, तर कसं तुम्हाला एकंदरीत जाणवं? छान वाटलं. मागच्या वर्षी सांगितलं सगळ्यांच्या खूप वडा खाल्ला होता. मागच्या वर्षी मला काहीच येत नव्हतं. अजूनही काही एवढं येत नाही विशेष. पण मागच्या वर्षी नाही का असं वाटतं की कुठेतरी आपलं काहीच येत नाहीये. पण
तुम्ही ह्या वर्षी म्हणलात आणि सरांनी मी तेव्हा इथं प्रॅक्टिस केली तेव्हा ह्या सरांनी मला पहिल्यांदा म्हणले की खूप छान झालंय तुमचं, म्हणजे हे शब्द ऐकण्यासाठी मी पूर्ण वर्ष वाट बघत होते बाप. की ह्या वर्षी तरी मला हे सर म्हणतील की तुम्हाला काहीतरी येतंय. आणि त्या दिवशी जेव्हा प्रॅक्टिस चालू होती ना त्यावेळेस सर म्हणले की हा हे खूप छान दिसतंय तुमचं, जे मी जेव्हा चाळणीचं काढलं होतं तेव्हा Yes. म्हणजे त्या दिवशीच मला वाटलं की बाबा हा खरंच मला आता काहीतरी यायला लागले. आणि त्यानंतर तुम्ही म्हणलात की आपल्याला तिथं ते काढायचंय तेव्हा मग नाही का मग मी घरी पण म्हणलं नाही मला हेच काढायचंय. म्हणजे त्यासाठी नाही का मी भुलेश्वरला जेव्हा गेले होते तेव्हा तिथं मी तेच ट्राय केलं. म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणलं की मला सरांनी सांगितलं की हे आपल्याला काढायचंय. मग तिथं पूर्ण गावामध्ये मी म्हणजे माझी स्वतःची रांगोळी घेऊन गेले प्रॅक्टिससाठी. मी ती रांगोळी काढली. आता त्या गावकऱ्यांना खूप आवडली तो विषय वेगळा आहे, पण तुमच्यामुळं नाही का एक काहीतरी प्रयत्न झाला. पूर्ण ते भुलेश्वर देवस्थान आहे त्यांनी माझा सत्कार केला. वा. ते गावकऱ्यांनी पण खूप म्हणजे नाही का असं खूप म्हणजे तिथं त्यांनी मला पण विचारलं पण कुठं शिकलात तुम्ही, काय क्लास वगैरे केलात का. तिथं पण सांगताना मला खूप आनंद झाला की मी ह्या क्लासची आहे आणि तिथून मला हे शिकवलेलं आहे. मग त्यांनी पण खूप म्हणजे नाही का सगळीकडं म्हणजे आनंद, आता तुम्हाला ते सांगण्यात तर नाही का येत नाही मला सांगायला की नक्की काय. आणि तिथं जेव्हा हे सगळे काढत होते मी काय त्या मोठ्या रांगोळीत मी शिल्पाताईंना आधी सांगितलं होतं मला काय एवढं येत नाही रंग वगैरे भरायला, तरी त्या म्हणत होत्या नाही नाही तुम्हाला करायला लागेल. पण मी तर फक्त रंग फोडून द्यायचे त्यांना, हे घाला हे घाला. जितू सर पण म्हणायचे नाही नाही हे करा तुम्हीच करा. मी म्हणायचे नाही मला येत नाही. आणि अक्षय सरांचा ओढा पण खाल्ला मी तिथं की असं नव्हतं भरायचं, असं कशाला भरलं तुम्ही. म्हणलं सर मला येतच नाही, मी तसंच भरणार आहे. पण परत नाही का आता सरांनी अक्षय सरांनी पण सांगितलं होतं की आपल्याला ही डिझाईन काढायची. पण मी शिल्पाताईंना म्हणलं मला ते डिझाईन नाही आवडलं. शिल्पाताई म्हणल्या तुम्हाला जे काढायचं ते काढा, तुम्हाला सांगितलं ना सरांनी तुम्हाला काढायचं ते काढा. मग जेव्हा ते सुरू झालं म्हणजे नाही का आले तुम्ही म्हणलेत की आपल्याला पायघडी सुरू करायची, जितू सर म्हणले नाही चला आपण दोघंच काढू, ह्यांची रांगोळी अजून पूर्ण नाही झालेली. मग तिथं नाही का म्हणजे मला असं वाटलं की नाही का खरंच काहीतरी वेगळं करायचंय आपल्याला. मग मी पटकन चालू केलं. फक्त जितू सर आणि मीच पहिल्यांदा होतो, म्हणजे जितू सरांनी 2-3 मग असे एकदम भरून आले होते. होता म्हणले तुम्ही करायचं ते करा आणि तुम्ही मागून आलात. म्हणजे नाही का एकदम मस्त वाटलं सर. म्हणजे असं आता तो आनंद कुठं मिळणार नाही आता मला, असं कुठं करायला गेले तर. त्या दिवशी मेन म्हणजे आपली रांगोळी पुसली नाही गेली, म्हणजे आपली मोठी रांगोळी पण आणि हे पण म्हणजे बरोबर जेव्हा गणपती आले तेव्हा आपली पायघडी चालू झाली होती. त्या तुम्ही तर त्या सगळ्यांना बाजूला सारतच होते रंग भरता आणि गणपती त्याच्यावरून आले. म्हणजे जे आपलं महत्त्वाचं आहे की गणपतीने आपल्या रांगोळीला स्पर्श केलाच पाहिजे, तेच काम आपलं त्या दिवशी झालं. आणि पूर्ण म्हणजे नाही का आता पहिला गणपती एवढ्या जवळून नाही का पालखीच्या पूर्ण शेजारी आपण तिथं होतो आणि ते सगळं बघायला मिळालं तुमच्यामुळं. म्हणजे नाही का आता असं तर आम्हाला भेटणार नाही, कुठं गेलो तर सगळे हाकलून लावतात बाहेर इकडं सारखं तिकडं सारखं. पण ते तुमच्यामुळं भेटलं आम्हाला, खूप छान वाटलं. आणि ते न्यूजचं म्हणा तर ते तर काय विचारायलाच नको. सगळ्यांनी नाही का कुठं ते भुलेश्वरवरून पण फोन आला की तुम्ही तिथं पण ही रांगोळी काढली का. म्हणजे ते तिथले 2 सदस्य त्या दिवशी कसबाला होते आलेले. मग त्यांनी तिथं ते म्हणले आता तुमचं क्लासचं होतं त्यामुळे आम्ही काही तुमच्या तिथं आलो नाही. पण त्यांनी पण फोन करून मला सांगितलं की तुमचं तिथं खूप छान रांगोळी होती मोठी वगैरे, ते पायघडीचं तुमचे ग्रुप खूप छान आहे. म्हणजे असं मला खूप अभिप्राय आलेत. मी स्टेटसला वगैरे ठेवलं होतं. बरेच जणांनी म्हणजे मला असं सांगितलं की म्हणजे खूप छान वाटलं सगळ्यांना की म्हणजे क्लासतर्फे तुम्ही एवढं सगळं करताय. आणि आपण जी सेवा करतो म्हणजे नाही का हे खूप मोठं काम आहे असं सगळ्यांना वाटतं की खरंच एवढा. म्हणजे आता समजा घरी जरी कुठं रांगोळीचं ऑर्डर घ्यायची म्हणली तरी पण खूप पैसे घेतात सगळीकडे. पण त्यांना मी जेव्हा सांगितलं की आमचा क्लास नाही घेत, आम्ही आमची सेवा म्हणून आमचे सर हे सगळं करतात, तर म्हणजे खूप अभिप्राय मला खूप चांगले आलेले. जसं गावात पण खूप जण विचारतात की बाबा खूप छान आहे हे, म्हणजे नाही का असं कसं करता तुम्ही मॅनेज एवढं. म्हणजे मला सांगायला म्हणजे बरेच जणांना मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे तुमचा. म्हणजे 2-4 जण क्लासला पण आहेत आपल्या आता जॉईन झालेले त्यातले. त्यांना पण पुढच्या वर्षी नाही का त्यांना पण घेऊन येईन मी आता. येस नक्कीच. यावर्षी म्हणजे इंटरव्ह्यू कसा झाला, कसा वाटला तुम्हाला, घरच्यांचा काय अभिप्राय होता? इंटरव्ह्यू म्हणजे नाही का पहिल्यांदाच सर मी नाही का कॅमेरा समोर वगैरे असं बोलले काहीतरी. म्हणजे पटकन काय तुम्ही सांगितलं होतं की असं थोडं काहीतरी तुमचं बोला, पण तिथं मला बाकीचं काही बोलण्यापेक्षा ना म्हणजे आपल्या क्लास विषयी काहीतरी सांगावं हेच मला वाटलं. म्हणून मग मी पहिलं क्लासचं नाव घेतलं. आता त्यात आमचं काहीच नव्हतं म्हणजे का आम्ही म्हणजे तुमच्यामुळं तिथं आलतो, मग त्याच्यामुळं काय असं आमचं काय सांगावं असं काही प्रश्न नाही. हे तुमचं आहे मग ते तुमचंच नाव सांगावं असं मला वाटलं. म्हणून हे तुमचं नाहीये, हे खरं तर आपलं आहे आणि याच्या पुढे आपलंच असणार आहे. हो ते तर खरंच खूप छान वाटलं.
मला असं वाटतं की 14-15 मिनिटं आपण फक्त कसबा या संदर्भातलं बोललोय. हो. दगडूशेठसाठी आता पूर्ण एक वेगळा व्हिडिओ आपण नक्कीच करू. आणि धन्यवाद. तुम्हाला जाता असं काय सांगावं असं वाटतं की नाही मला हे सांगायचं आहे आज, म्हणजे कदाचित हे राहायला नको माझ्याकडनं सांगायचं? म्हणजे एक आता चांगलं तर आहे सर, फक्त एक मला वाटलं की त्या दिवशी ना आम्हाला कसब्याला जी रांगोळी न्यायची होती ना, म्हणजे इकडून तिकडं, तो नेताना खूप प्रॉब्लेम आला आणि तिथं आम्हाला ना Yes. खूप थांबावं लागलं सर बाहेर. मग काय केलं नाही का, ते सर म्हटले की आता बाहेरच होतो आम्ही आणि आम्हाला दोघींना ते पोते उचलतच नव्हते मला शिल्पा द्यायला. तरी एक रिक्षा भेटली, जिथं सरांनी किती जणांना विचारलं तेव्हा एक बाबा तयार झाले. बरोबर. मग त्यांनी आम्हाला सोडलं, पण तिथं पण नाही का उतरवताना किंवा तिथून आत नेताना आम्हाला म्हणजे ते ऋतूचा भाऊ होता, त्याने खूप मदत केली त्यावेळेस. Yes. तर तो आला. तरी पण हे खूप मागं राहिले. आम्ही दोघेच तिथं कितीतरी वेळ होतो. म्हणजे शिल्पाताईंची तगमग चालली होती की कधी आपल्या रांगोळी सुरू करायची, कधी रांगोळी सुरू करायची, पण आम्हाला तिथं आत रांगोळीच जागा नेता येईना. बरोबर. आणि तिथं मग तेवढं मला वाटतं की पुढच्या वर्षी आहे ना, एखादी टू व्हीलर जर असेल तिथून, म्हणजे दगडूशेठ पासून आता आम्ही तर एवढं लांब नाही आणू शकत, पण तिथून जर आम्हाला एक टू व्हीलर दिली ना, तर आम्ही दोघी तिथून तिकडं म्हणजे आमचं काम चालू करू. येस. नाही, हा खरं तर आयत्या वेळेस आपण काही गोष्टीचं डिसिजन घेतलं. आयत्या वेळेस आपण काही रांगोळी त्यात थोडं ऍड केले आणि आपण. तिथं पण आम्हाला खूप म्हणजे नाही का, आता दगडूशेठच्या थांबावं लागलं. रायगड यांची चालू झाली, पण आम्हाला काहीच नव्हतं ना, म्हणजे रांगोळी न्यायला नाही. ह्या तर नुसत्या पळतच होत्या. हे राहिली माझी चाळण, ते राहिला मग हे सगळं गोंधळ झाला होता. तो एक बरोबर. पुढच्या वर्षी आपण क्लिअर करू असं. येस नक्की. तुमच्याच ग्रुपमध्ये रिंकूताई पण आपली होती, तर आपण जरा तिच्याशी बोलूयात. रिंकूताई, हां, ठीक आहे. माझं नाव रिंकू शेवाळे. मी IT कंपनीमध्ये जॉब करते आणि पहिल्यांदाच माझा हा पायघडीचा अनुभव होता. खूप छान झाला. सर म्हणजे पहिले सर बोलले की तुम्ही पायघडीमध्ये आहात आणि अचानक एक रविवारी आधी सर म्हणतात की कलर भरायचं आपल्याला. तर खूप छान होतं. शिल्पाताईंबरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर काम करायला मजा वाटली. आणि तिथं म्हणजे आम्ही गेलो तर खूप म्हणजे जसं आमची धावपळ तर म्हणतात तशी झालीच होती, की सगळं नेण्यापासून आणण्यापर्यंत आणि बाकीच्या पण खूप गोष्टी चालू होत्या. तर मग माझा भाऊ आणला होता, तर मी ह्यांना त्यांच्यासोबत पाठवलं होतं की चला बाबा ह्यांना काहीतरी मदत होईल त्याची. तर मग असा आमचा प्रवास होता कसबा गणपतीपुरं दगडूशेठपासून जाण्याचा. कसं वाटलं? आणि अचानक दगडूशेठला जायचं आहे म्हणून सांगितलं, दगडूशेठला नाही काम करता कसब्याला यायचं म्हणून सांगितलं, तर काय वेगळं वाटलं का? वेगळं असं नाही म्हणता येणार. तयारी तर आधीपासूनच चालू होती, पण कलरची तयारी करण्यासाठी वेळ लागला. मग मी आठवडाभर शिल्पाताईंना रोज फोटो टाकत होती की हा शेड केला आहे, तो शेड केला आहे, असं झालं आहे, तसं झालं. तर मग आमचा आठवडाभर तो चालू होता गणपती येईपर्यंत. रंगसंगतीची ऑलरेडी बऱ्यापैकी प्रॅक्टिस होती आणि त्याच्यानंतर कंटिन्यू प्रॅक्टिस पण थोडे दिवस केली. त्या दिवशी आपल्याला जे काम करायचं ते काम करता आलं का व्यवस्थित? मग काम करता आलं, पण थोडीशी गडबड झाली. कलर कॉम्बिनेशनचं थोडा चेंज झाला. जसं जितू सरांनी सांभाळून घेतलं आम्हाला सगळ्यांना आणि शिल्पाताईंनी पण छान सांभाळून घेतलं. कामं सांगितलेली व्यवस्थित झाली, पण थोडीशी गडबड झाली आणि थोडं लवकर झालं असतं तर थोडं अजून छान झालं असतं. येस, पुढच्या वर्षी आपण आणखी चांगल्या पद्धतीने नक्कीच नियोजन करू. जाता काय सांगावं वाटेल की हे जरा आपण म्हणजे हे सांगायला पाहिजे, मला मिस नको व्हायला माझ्याकडून. तिथे जो अनुभव होता, पहिली तर गोष्ट खूप छान होता की तिथे म्हणजे वातावरण खूप छान झालं होतं. मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो सगळेजण. तिथे वातावरण एवढं छान होतं की आम्ही रांगोळीची सुरुवात करताना पण लोक म्हणायचे कोणत्या क्लासचे आहेत, कोण काढतंय. आणि मग त्यांनी जेव्हा बघितलं की इरा आर्ट्स रांगोळीकडून आम्ही काढतो तर म्हणते अरे हा त्यांची रांगोळी खूप छान आहे. म्हणजे ते लोक एवढे छान त्यांची प्रतिक्रिया देत होते. आणि ज्यावेळेस मी स्टेटसला वगैरे ठेवलं पण तेव्हा पण माझे फ्रेंड्सचे वगैरे फोन आले आणि ते म्हटले की छान झाली रांगोळी. त्यांचे घरचे पण म्हणतात की खूप छान काम होतं. असं म्हणजे छान वाटलं बघायला ते सगळ्या गोष्टी. वा, खरंच धन्यवाद. आय होप की हा खूप छान नक्कीच वाटला. हा प्रवास खूप चांगला नक्कीच असेल. सो बघूयात पुढच्या वर्षी आणखी काही वेगळ्या नियोजनात तू नक्कीच असशीलच. तर बघूयात. धन्यवाद. फ्रेंड्स, व्हिडिओ इथे आपण स्टॉप करतोय. सेकंड व्हिडिओ आपण दगडूशेठ गणपती या संदर्भातला अभिप्राय घेणार आहोत. धन्यवाद.